काही लोक विष्णूला मानतात, विठ्ठलाला मानतात, शंकराला महत्व देत नाहीत. काही शंकराला मानतात तर विठ्ठलाला मानत नाहीत. बऱ्याच लोकांकडे ही द्वैतानं भरलेली भक्ती आहे. पण सगळ्यांनी लक्ष देऊ नाही का? देव सगळ्यात म्हणजे देवांची रूपं आपल्याला वेगळे वेगळे पाहायला मिळतात, पण त्यांच्या ठिकाणी तत्व एक आहे. आपण त्यांची भक्ती करताना भेदबुद्धीनं भक्ती करू नये, हे आपल्याला कळावं. बरीच लोक विष्णू उपासक आहेत, वैष्णव आहेत, ते शैवांना मानत नाहीत, शिव मंदिरात जात सुद्धा नाहीत, अजिबात शंकराचं त्यांचं जमत नाही. पण माझा भोलानाथ, माझा भोला बाबा म्हणतो, उभं आयुष्य माझ्यापासनं कितीही तोंड दडव, भले ज्या लाईन मध्ये माझं मंदिर आहे ती लाईन, ती गल्ली सोडून दुसऱ्या रस्त्यानं तू जा, कधीच माझं तोंड पाहू नको. पण जेव्हा थांबशील, तुझ्यातला शिव बाजूला जाईल ना, तेव्हा 4 जण खांद्यावर घेऊन तुला माझ्याकडेच घेऊन येणार आहेत. माझ्याशिवाय तुझा शेवटच नाही. 4घाच्या खांद्यावरती जेव्हा आपण एखाद्या मृतदेहाला घेऊन जातो, कोणीही घरात ठेवत नाही, त्याला शंकर स्वीकारतात. स्मशान हे भोलेनाथाचं ठिकाण आहे. महादेवाशिवाय आपल्याला स्वीकारणारं दुसरं कोणी नाहीये. म्हणून भक्ती करत असताना भेदबुद्धीनं कधी आपण भक्ती करू नये. शिव आणि विष्णू असा भेदच नाहीये. या गोष्टी मी पुढे पुढे तुम्हाला कथेमध्ये समजावून सांगणार आहे. पण काल आपला विषय झालेला आहे की या पृथ्वीचे मालक भगवान भोलानाथ आहे. जो मालक आहे, जो प्रमुख आहे, त्याला जर मान द्याल तर जीवन आपलं सुखानं भरून जाईल. आपल्या जीवनात अडचणी कमी येतील आणि अडचणीच्या प्रसंगी मालक सोबत राहतील आपल्या. याच्यासाठी भगवान शिवाला मानणं, त्यांची उपासना करणं, शिवभक्ती समजून घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. काल आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा केली. चुकूनही शिवपुराण ऐकू दे, मनात नसताना सुद्धा शिवपुराण ऐकू दे. हे शिवपुराण जीवाचं कल्याण करतं. कितीही पापिष्ट असू द्या एखादा जीव, किती पापाचरण करणारा असू द्या, पण सहज शिवकथा श्रवण केली, चुकून ऐकली, तरी क्षणार्धामध्ये पापे नष्ट होतात. हा महिमा शिव महापुराणचा आहे. आणि शिव महात्म्य सांगत असताना, शिव महापुराण महात्म्य तुमच्या समोर मांडत असताना, काल आपण देवराज ब्राह्मणाची कथा ऐकली की जो स्वतःची कुलाची परंपरा विसरलाय. आपण किती चांगल्या कुळातले आहोत याचं विस्मरण त्याला झालं. तो देवराज, त्यानं सदाचार सोडला. त्या देवराजनं सगळ्या चांगल्या कर्माला तिलांजली देऊन सगळी वाईट कुकर्म तो करू लागला. त्याचं पाप पाहिलं ना तर आपल्याला वाल्या कोळ्याची आठवण आली असेल कालकथेमध्ये. मदिरा पान करणं, मांस भक्षण करणं, चोरी करणं, फसवेगिरी, लोकांची लूटमार करणं, एवढं त्याने लोकांना लुटलंय. बस पापाचा कळस झाला म्हणून समजा. प्रचंड त्यानं पाप केलं. वाल्या कोळ्याला उद्धार करण्यासाठी नारदजी तरी आले, पण याला वाचवण्यासाठी कोणीच नाही. यानं स्वतःचं कुटुंब संपवलं. काय म्हणतात, चुकून पोटाची आग शांत करण्यासाठी, भूक शमवण्यासाठी शिव मंदिरामध्ये आला. काही क्षणाची थोडीशी कथा त्यानं चुकून ऐकली आणि त्या कथा श्रवणाचा परिणाम असा झाला, कानावर शिव, ओठातून शिव नाम बाहेर पडलं. नजरेनं भगवान शंकराच्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि शिवपिंडीच्या बाजूला जो प्रसाद होता तो त्यानं खाण्याचा प्रयत्न केला. ओठाला प्रसाद लावला, चोर चोर म्हणून लोकांनी मारला. शंकराच्या शिवलिंगावरती, पिंडीवरती ठेवलेला प्रसाद माणसांनी खावा का न खावा हा एक प्रश्न आहे. जे शिवलिंग आपण बनवून आणलेलं आहे मूर्तिकारांकडनं, ज्या शिवलिंगाची आपण प्राणप्रतिष्ठा केलेली आहे ब्राह्मण देवताकडनं,
कधी गेलात पंढरपूरला, आळंदी, जिथे काही मूर्त्या बनवतात तिथून एक शिवलिंग आणलं, पैसे दिले, ते शिवलिंग घेऊन आलो, ब्राह्मण देवतांना बोलावलं, मंत्र उच्चार करून त्या शिवपिंडीमध्ये प्राण ओतले, तिची प्राणप्रतिष्ठा केली आणि आता पूजा अर्चन चालू झालं. मग त्या शिवलिंगावरती काही लोकांना प्रसाद ठेवायची सवय असते. मग त्या शिवपिंडीवरती ठेवलेला प्रसाद माणसांनी खावा का? ज्या पिंडीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे त्याचा प्रसाद आपल्याला खाण्याचा अधिकार नाहीये. जे स्वयंभू शिवलिंग आहे, जे धातूचं शिवलिंग आहे, जसं की पाऱ्याचं आहे, पंचधातूंचं आहे, आणि स्वयंभू शिवलिंग आहे. स्वयंभू शिवलिंग म्हणजे नाही घडविला नाही बैसविला, जे आपोआप भूगर्भातून प्रगट झालेलं आहे, अशा शिवलिंगांचा प्रसाद खाण्याचा अधिकार आपल्याला आहे. फक्त जे प्रतिष्ठित केलेलं आहे, ज्याची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, त्याच्यावरचा प्रसाद खाण्याचा अधिकार फक्त शिवगणांना आहे. शिवगणांना. मग कधी कधी आपण खूप भावूक होतो, अंतकरणातली भक्ती उचंबळून येते, आपल्याला वाटतं शिवपिंडीवरचा प्रसाद फक्त गणांनाच खाण्याचा अधिकार. आम्ही काही शंकराचे भक्त नाहीत का? आम्हालाही थोडासा प्रसाद खावासा वाटतो. त्या प्रसादाला शाळीग्रामाचा स्पर्श असेल तर थोडा भाग आपण प्रसाद म्हणून घेऊ शकतो. या देवराजनं शिवपिंडीवरचा प्रसाद खाऊन फक्त ओठाला लावला काय, खूप मारलं त्याला, त्याच्यात त्याचा प्राण गेला. पण शिवदर्शन, शिवप्रसाद, शिवकथा, शिवनाम उच्चारण या सगळ्या पवित्र गोष्टी त्याच्याकडनं झाल्या आणि परिणाम असा झाला, हा देवराज सगळी पाप नष्ट झाली त्याची आणि तो शिवलोकी गेला. भगवत कथेमध्ये खूप मोठी ताकद आहे, भगवत नामामध्ये सुद्धा खूप मोठी प्रचंड ताकद आहे. कितीही पाप होऊ दे, ज्या नामावर तुमची निष्ठा आहे, मग ते ओम नमः शिवाय असेल, ते शिव असेल, ते रामकृष्ण हरी असेल, ते राधा गोविंद असेल, सीताराम असेल, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, किंवा हरिशरणम, किंवा गुरुनं तुम्हाला जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्रावर जर तुमची निष्ठा असेल आणि अखंड तो नामजाप आपण करत असाल, तर या जगात असं पाप नाहीये की ते नामानं नष्ट होऊ शकत नाही. नाम उपासनेनं कसल्याही प्रकारचं पाप जळून खाक होतं. आपल्या शास्त्रात, आपल्या संत परंपरेत, आपल्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी खूप सारी प्रमाणं आपल्याला दिलेली आहेत. घेताना विठोबाचे हो पर्वत जळती पापाचे हो, पर्वत जळती पापाचे. घेताना विठोबाचे हो पर्वत जळती पापाचे हो, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. ऐसना माझा महिमा, ऐसना माझा महिमा, वेदशिनला झालीच माया, वेदशिनला झालीच माया. घेताना विठोबाचे, घेताना विठोबाचे हो पर्वत जळती पापाचे हो, पर्वत जळती पापाचे हो, पर्वत जळती पापाचे. घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे हो, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. ऐ
शिनला झाली सीमा घेताना घेताना विठोबाचे. सगळ्यांच्या पाठातला भंग आहे. भगवंताच्या नामाची ताकद मोठी आहे बाबा. देवाच्या नावापुढे कसल्याही प्रकारचं पाप थांबत नाही. आणि नाम या कलियुगामध्ये आपल्याला तरणतारण करणार आहे. आपलं तरणतारण नामाशिवाय कोणी करू शकत नाही. सत्संग श्रवण करणं, सत्संग श्रवणानं नामनिष्ठा राहते, संत चरणावरती निष्ठा राहते, ईश्वराच्या स्वरूपाशी आपली निष्ठा राहते, सत्संगानं चांगुलपण टिकून राहतं. बऱ्याच वेळेला काही लोक बरेच प्रश्न उपस्थित करतात. म्हणजे आता हे तुम्हाला बोलते ना मी, त्याच्यावरनं माझ्या लक्षात आलं. बरीच लोक काय म्हणतात, म्हणे देव सगळीकडे भरलेला आहे, मंदिराची काय गरज, कथा सगळ्यांनाच माहिती आहेत, कथेसाठी एवढा खर्च करण्याची काय गरज, जे ग्रंथात आहे तेच हे कथाकार लोक सांगतात. एवढी खटपट, एवढा मंडप, साऊंड व्यवस्था, अन्नदानाची व्यवस्था, नियोजन, महाराज मंडळीला बोलावणं, एवढं सगळं करण्याची काय गरज. सगळीकडे परमेश्वर आहे, मग मंदिराची गरज काय. ग्रंथात सगळं आहे, मग कथा लावण्याची, नियोजन करण्याची गरज काय. याचं उत्तर तुमच्याच तोंडून मी बाहेर काढते, तुम्ही फक्त माझ्यासोबत बोला. देव सगळीकडे भरलेला आहे, तरी मंदिराची गरज काय. प्रश्न माझा तुम्हाला असा आहे, हवा सगळीकडे आहे, हवा सगळीकडे आहे, पण जेव्हा गाडीचं टायर पंक्चर होतं, त्या टायरमध्ये हवाच असते. गाडीचं टायर पंक्चर झाल्यानंतर पंक्चरच्या दुकानाची गरज काय. हवा तर सगळीकडे, अशी धरा आणि अशी भरा, जमल काय, नाही जमणार. हवा सगळीकडे आहे, पण जेव्हा टायर पंक्चर होतं त्यावेळेला पंक्चरच्या दुकानावरच जावं लागतं. सगळीकडे असणारी हवा धरून भरता येत नाही. तसं परमेश्वर सगळीकडे भरलेला आहे, तरीही मंदिरातच जावं लागतं. कारण ज्याप्रमाणे टायर मधली हवा गेल्यानंतर पंक्चरच्या दुकानावर जावं लागतं, तसं जीवन जगत असताना आत्मविश्वास रूपी हवा कमी झाली की मंदिरातच जावं लागतं. भले देव सगळीकडे भरलेला असला तरी मंदिरातच जावं लागतं. त्याच्याशिवाय आपली आत्मिक ऊर्जा वाढवू शकत नाही. कारण तिथे तो बसलेला मंदिरात आपल्याला सांगत असतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी, घाबरू नको, तू एकटा नाहीये, मी तुझ्या सोबत आहे, सावली सारखा आहे. आणि खरंच परमेश्वर आपल्या सोबत आहे, फक्त त्या विचारावर आपण कायम नाहीये म्हणून आपल्या लक्षात येत नाही. तो सावली सारखी आपली काळजी घेतो, तो कधीच आपल्याला एकटं सोडत नाही. पण आपण तेवढ्या विश्वासानं राहत नाही. आपल्याला तेवढा विश्वास नाहीये की खरंच देव आपल्या मागे पुढे असेल का. आहे, तो आपल्या सोबत आहे. आणि परमेश्वर आपल्या सोबत आहे किंवा मंदिरांची किती गरज आहे. सत्संगामुळे आपला काय फायदा होतो. एखादा माणूस खूप प्रामाणिक आहे, खूप सज्जन आहे, खूप देवधर्म करतो, पण त्याच्यातलं चांगुलपण टिकून ठेवण्यासाठी कथा कीर्तनाची गरज आहे. कथा कीर्तन म्हणजे झाडाला खत पाणी घालण्यासारखं आहे. नाहीतर हे जग जाहिरातीचं आहे. आता एक पाहिलं की लगेच दुसरी जाहिरात, लगेच तिसरी. माणूस स्थिर राहू शकत नाही. मग एवढ्या या प्रचंड अशा वैचारिक प्रदूषणामध्ये आपल्यातलं चांगुलपण टिकून ठेवण्यासाठी कथा कीर्तन या सगळ्या गोष्टींची गरज आहे. याच्याशिवाय आपल्यातली सुप्त सात्विक जे गुण आहेत ते टिकून राहू शकत नाही. आपल्यातली जी नामनिष्ठा आहे, संतनिष्ठा आहे, सत्संगाबद्दलची जी निष्ठा आहे ती त्याच्याशिवाय टिकणारच नाही. चला, मूळ मुद्दा माझा एवढाच होता की भगवत नामाची ताकद एवढी मोठी आहे की त्या नामाच्या चिंतनानं पाप नष्ट होतं. देवराजनं शिवहर शिवहर शिव 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 शब्दाचा, त्या नामाचा उच्चार केला, त्याची सगळी पाप संपली आणि तो शिवलोकी गेला. महादेवानं शिवगणामध्ये सहभागी करून घेतलं. ही शिव महापुरांची महात्म्यातली कथा आहे.